राज्यभर दिवाळी साजरी होते, मात्र दुसरीकडं राज्य हे सध्या दुःखात आहे. कारण अतिवृष्टीमुळं बळीराजाचं कंबरडं मोडलेलं आहे. अशीच काहीशी परिस्थिती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या काळात म्हणजे 1629 ते 1631 या दरम्यानसुद्धा होती. आणि तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एक पाऊल उचललं होतं, ज्यामुळं शेतकऱ्यांच्या कुटुंबात एक आनंदाचं वातावरण होतं. आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरच या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतायत. एवढी गरज पडते आपल्याला, अगदी 300 वर्षपूर्व मागं जावं लागतंय. शेवटी विचार हे पूर्वीचेच असतात. जगद्गुरू श्री संत तुकोबाराम महाराज यांनी या जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली. ती कोणासाठी केली तर ती लोकांसाठी केली. त्यात नुकसान आर्थिक कोणाचं झालं, त्या काळाचं सरकारचं झालं नव्हतं, व्यक्तिगत त्यांचं नुकसान झालं होतं. पण नुकसान त्यांनी करून घेतलं, कारण का त्यांनी माणसाकडे बघताना व्यवहार म्हणून बघितलं नाही, माणुसकी म्हणून तिथं बघितलं. आणि त्याच्यातून त्यांनी पहिली कर्जमाफी या जगातली तिथं करून दाखवली. आणि मग तुकोबारायांचे विचाराचे वारसदार, नाही तर आपण तुकोबाराया ज्यांचे गुरु होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबारायांकडे तिथं बघून त्यांनी केलेली कृती आणि लोकांना केलेलं सहकार्य, जेव्हा प्रशासकीय एक व्यक्ती म्हणून म्हणजे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर कर्जमाफी आणि दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्याला तिथं मदत केली होती. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आपण सर्वजण विचाराचे वारसदार आहोत या सर्व महामानवांचे. आपल्या पवारसाहेबांनी सुद्धा भारतातली आणि जगातली सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करून दाखवली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आपण कर्जमाफी केली, सरसकट केली. आता आजची परिस्थिती आपण जर बघितली तर इथे येणारा प्रत्येक शेतकरी नाही तर शेतमजूर यांना जर आपण विचारलं तर ते मोठ्या आर्थिक संकटामध्ये आहे. दिवाळी कुठंच साजरी केली जात नाही. ठीक आहे, श्रीमंताच्या घरी दिवाळी होती, सेलिब्रिटीच्या घरी होती, टी व्हीवर सगळ्या गोष्टी बघतायत, पण जिथं नुकसान झालेलं आहे तिथं दिवाळी आज साजरी केली जात नाही. सरकारनं जी काही घोषणा केली मदतीची, सरकार तर दावा करतंय की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी थोडासा गोडवा आणण्याचा प्रयत्न केला. एक तर आपण समजून घ्या की आज कर्जमाफी होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर गोडवा आणला हे ते जे सांगतायत ना ते साफ खोटं आहे. दाखवताना 32,000 कोटी रुपये आम्ही मदत करू असं सांगितलं, पण प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर 12,000 कोटीच्या पुढं ते जाणार नाही. म्हणजे प्रत्येक शेतकरी, आता मी बोलतोय असं नका समजू, 2 दिवसापूर्वी GR निघाले, काही जिल्ह्यासाठी निघाले, त्याची आकडेवारी आपण जर बघितली तर ती आकडेवारी कुठे येते तर 8,200 रुपये प्रति शेतकरी अशी मदत राज्य सरकारकडनं शेतकऱ्याला दिलेली. पण तुम्ही काय म्हणताय की आज शेतकऱ्याला जी अडचण आली त्याची किंमत 8,200 प्रति शेतकरी आहे का? त्यामुळे एका बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही जिरायत भागाला एवढी मदत करू, आम्ही रब्बीला तेवढी करू, त्याच्यातच ते काय म्हणतात की आम्ही विमा कंपनीकडनं जी मदत येणार ती आमची मदत. म्हणजे आज जर मी विमा घेतला असेल आणि मला जर त्याची मदत झाली उद्या जाऊन तर सरकार म्हणते की ती मदत आम्हीच दिली, असं नसतं. शेतकरी विमा भरतोय, त्यामुळे शेतकऱ्याला विमा भरला त्याला मदत मिळाली ती त्याची. त्यामुळे ह्यांनी काय केलं, पॅकेज फुगून दाखवलेलं आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये अजून पैसा काय आलेला नाही. पैसा आल्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा तिथं कळेल की या सरकारने आपल्याला इलेक्शनच्या आधी जसं फसवलं, कर्जमाफी आम्ही देऊ तसं आत्तासुद्धा आम्ही मदत देऊ असं सांगून त्यांना आज दुर्दैवाने फसवलेलं आहे. संत तुकाराम महाराज यांचा जन्मसुद्धा शेतकरी कुटुंबात झाला होता. शेतकऱ्याच्या सगळ्यात त्यांना वेदना ज्या आहेत त्या ठिकाणी माहीत होत्या, म्हणून त्यांनी ते पाऊल या ठिकाणी उचललेलं होतं. आज पण आम्ही बघतोय की पवार कुटुंबीय सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही आहे, त्यांनी आधीच या ठिकाणी घोषित केलेलं आहे. दुसरीकडे मात्र राज्यातलं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. आता काय करणार, सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे आमदारांची आकडेवारी आहे. त्यामुळे आता इलेक्शन झाले, निवांत आहेत, पैसा खूप आहे. येणारं इलेक्शनसुद्धा वोट चोरी करून, लोकांना गंडवून आणि पैशाचा वापर करून आपण स्थानिक स्वराज्यामध्ये सत्तेत येऊ असं त्यांना वाटतंय. म्हणजे लोकांना गृहीत धरतायत. आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोक अडचणीत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी आम्हाला आदेश दिले की दिवाळी साजरी करायची नाही. गेले 2-3 दिवस मतदारसंघात आहे. आज इथं पवित्र ठिकाणी देहूला आम्ही सर्वजण मिळून शेतकऱ्याच्या हितासाठी, मजुराच्या हितासाठी आम्ही तिथं लाक्षणिक उपोषण तिथं करणार आहोत. म्हणजे कुठं ना कुठंतरी लोकांच्या अडचणी ह्या तुमच्यासारख्या TV मीडियाच्या मदतीने सरकारपर्यंत पोचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि शेवटी संघर्ष तर करावाच लागतो. आम्ही जो संघर्ष आज करतोय, लाक्षणिक उपोषण म्हणजे तसं काही नाही, पण एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे. पण लोक जे आज सोचतायत
सामान्य लोक जे सोचत आहेत ते विचाराच्या पलीकडे आहे. पण सरकारला याबाबतीत काही पडलेलं नाही. सरकार फक्त कशात रमलंय तर सत्तेत रमलंय, गुंडांमध्ये रमलंय, कॉन्ट्रॅक्टरमध्ये रमलेला आहे. तर वारकरी म्हणजेच शेतकरी हा मानला जातो आणि हा शेतकरी जो आहे तो वारी सोहळ्यात याच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पायी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो आणि तो त्यावेळेला मायबाप विठुराया असेल, जगद्गुरू संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांच्याकडे एक साकडं घालत असतात. आज काय आपण तुकोबा रायांच्या चरणी माथं टेकून साकडं घालताय या सगळ्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं सरकार, मायबाप सरकार? एक तर सामान्य लोकांच्या सर्व अडचणी सुटाव्यात असे साकडे तुकोबरायांच्या चरणी तिथं आम्ही सर्वांनी मिळून घातलेलं आहे. त्याच्याचबरोबर जे राजकारण गलिच्छ होत चाललेलं आहे, म्हणजे मेन मुद्दे ज्याच्यामुळे लोकांना हाताला काम, पोटाला अन्न मिळणार आहेत ते राहिलेत बाजूला. शेतकऱ्याला हमीभाव तो विषय राहिला बाजूला, मजूर राहिले बाजूला, महिला सुरक्षा, युवा, विद्यार्थी हे सगळे विषय बाजूला राहिलेत. आणि आज आपण सगळ्यात कसे गुंतून ठेवले. संतांनी ज्याच्यासाठी काम केलं, महामानवांनी ज्याच्यासाठी काम केलं, जातीवाद समाजामध्ये नसावा, धर्मवाद समाजामध्ये नसावा, कुठलाही भेदभाव समाजामध्ये नसावा, यासाठी संतांनी काम केलं, महामानवांनी काम केलं. आणि या सरकारने सत्तेत येण्यासाठी जातीजातीमध्ये वाद निर्माण केला, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केला आणि सत्तेत आले. म्हणजे राजकीय पोळी भाजण्यासाठी जे काही विचार संतांनी दिले होते ते बाजूला सारून हे वेगळंच मनुवादी विचार या समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते. त्यामुळे आम्ही साकडे असे घातलेले आहेत. पूर्वीचा जो काळ होता की लोकांना विश्वासात घेऊन पॉलिसी निर्णय घेणं, लोकांसाठी काम करणं, अशा प्रकारचं राजकारण येत्या काळामध्ये येऊ. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी 1629 ते 1631 या काळामध्ये जेव्हा दुष्काळ आलं होतं त्यावेळेला या सगळ्या शेतकऱ्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचं पाऊलसुद्धा उचललेलं होतं. आणि यातूनच आता सरकारनं प्रेरणा घ्यावी म्हणून रोहित पवार या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतायत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी माथा टेकून सरकारला सद्बुद्धी देण्याचं एक साकडंसुद्धा त्यांच्याकडून घातलं जातं आहे. सरकार जागं होतंय का आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, देऊ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.